आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर भर दिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मोटारसायकलीवरून जात असलेल्या तरुणाला प्रथम कारने धडक देण्यात आली। त्यानंतर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून हॉकी स्टिक, लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याच्या साहाय्याने बेदम मारहाण केली। या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून मंचर पोलिसांनी 4 जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज अशोक घनोट यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी तेजस्विनी सोनार यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता। मात्र हा विवाह तेजस्विनी यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हता। याच प्रेमविवाहाच्या रागातून युवराज यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। शनिवारी दुपारी युवराज निघोट हे त्यांच्या मित्रासोबत मोटारसायकलीवरून जात होते। त्याचवेळी समोरून आलेल्या ब्रेझा कारने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली। अचानक झालेल्या धडकेमुळे युवराज आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून खाली पडले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर युवराज यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला। मात्र कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांचा पाठलाग केला। आरोपींनी युवराज यांना रस्त्यात गाठून हॉकी स्टिक, लोखंडी पाईप आणि दांडक्यांनी बेदम मारहाण केली। भर दिवसा सुरू असलेला हा हल्ला पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला। नागरिक जमा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। या मारहाणीत युवराज गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी तपास सुरू केला। या प्रकरणी प्रणव सोनार, अनिल सोनार, किरण कुलकर्णी आणि गणेश कुलकर्णी या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा प्रयत्न तसेच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हल्ल्याचे नेमके नियोजन कसे करण्यात आले, आरोपींनी कारचा वापर करून युवराज यांच्या मोटरसायकलला जाणीवपूर्वक धडक दिली का, यासह घटनेच्या सर्व बाजूंचा पोलीस तपास करत आहे। या थरारक हल्ल्याची दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। संबंधित फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। भर दिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे मंचरसह आंबेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे। पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।